एक म्हणजे सध्याच्या काळामध्ये हे सगळं जग बदललं आहे, आधुनिकीकरण वगैरे वगैरे हे सगळं आपण म्हणतो, त्या काळामध्ये संघाची कालबाह्यता किंवा कालसंलग्नता आहे का असं प्रश्न पडला जातो, अनेकांना पडत होतो. आपलं मत त्याविषयी काय, हा एक प्रश्न. आणि दुसरा मुद्दा असा की सध्या जे काही देशात सुरू आहे, आसामचा प्रश्न आहे, काश्मीरविषयी नवनवीन अनेक नवीन समस्या येत आहेत, अख्खा पूर्वांचल हाच एका वेगळ्या संकटामध्ये सापडलेला आहे. तर अशा वेळेला एक संघ, एक प्रचंड मोठी संघटना म्हणून या सगळ्या समस्यांकडे आपण कसं बघता? संघटित आणि गुणसंपन्न समाज ही कोणत्याही दिलेल्या वेळेला देश चांगला असण्यासाठी ही पूर्वशर्त आहे. आणि एकूण आजच्या परिस्थितीचा विचार केला तर ते अधिक जास्त रिलेव्हंट आहे आणि पुष्कळांना हे जाणवतं. त्याच्यामुळे पुष्कळ मंडळी संघाशिवाय सुद्धा अशा प्रकारचं काम करण्यात निरनिराळ्या प्रकाराने लागलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे संघाची सांदर्भिकता असा प्रश्न आमच्या मनात कधी येत नाही, कारण हे सार्वकालिक काम आहे, नित्य आवश्यक काम आहे. फक्त फरक एवढाच आहे की समाजाची घडी जेव्हा नीट होती तेव्हा घरातल्या संस्कारातून, शिक्षणातल्या संस्कारातून आणि समाजातल्या वातावरणातून माणसं अशी आपोआप व्हायची. तशी ती कुठेही अशी होत असेल. अमेरिकेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही आहे, त्याची त्यांना आवश्यकताही नाही, कारण या सगळ्या संस्था त्यांच्या शाबूत आहेत आणि त्यांना जसा माणूस पाहिजे, जसे संस्कार पाहिजेत तसे याच्यातून दिलेले असतात, देत आलेले असतात. आपल्या इथे मधल्या धामधुमीच्या काळामध्ये या गोष्टी उद्ध्वस्त झाल्या. जुनं जे होतं त्याचे अर्थलोक विसरून गेले, त्याच्यात विकृती आली. काय जे नीट आहे ते सांगायला समाज धरून ते समाजच थाऱ्यावर नाही, धुरीणत्व समाजाकडे नाहीच आहे. अशी स्थिती आल्यामुळे घरातल्या संस्कारांमध्येही, शिक्षणातल्या संस्कारांमध्येही कमी आले. आणि आता तर एक घर सोडलं शेवटचा किल्ला तर या नावाने सगळीकडे अभावच दिसतो. म्हणून संघासारख्या एका वेगळ्या संघटनेची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो की समाजात संघटन आम्हाला नाही करायचं, आम्हाला समाजाचं संघटन करायचं. संघवाल्यांचा प्रभावी ग्रुप आणि संघवाल्यांचं जिकडे तिकडे बोलबाला हे असं करता करता होईल, पण तिथे जर थांबून राहिलो आम्ही तर आमचा पराभव आहे. संघाच्या नावाने काही होत नाही, समाजाच्या नावाने सगळं व्हावं, इतका समाज असा तयार व्हावा, त्या दिशेला हळूहळू आम्ही जातो. पण त्याच्यामुळे संघाच्या कामाची वेगळी आवश्यकता आहे आणि ते काम सार्वकालिक असल्यामुळे समाजाची ही स्थिती की संस्कार शिक्षणातून मिळत नाहीत, समाजाच्या वातावरणातून मिळत नाहीत, घरातही ते देण्याचं सामर्थ्य आजच्या आईबापांचं राहिलेलं नाही, ही स्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या वेगळ्या संघटनेची आवश्यकता आहे. ती स्थिती गेली की वेगळी संघटना राहणार नाही, पण हे काम निरनिराळ्या प्रकाराने समाजात नित्य चालू राहील. ते नित्य सांदर्भित असलेलं काम आहे. आणि दुसरं तुम्ही काय म्हणालात? आसाम आणि एकंदर पूर्वेकडची राज्य आणि एकूण आम्ही असं म्हणतो की ही सगळी परिस्थिती, त्याचे एक एक इश्यू, त्याची कारणं, त्याचे उपाय, अशी चर्चा आपल्याला नंतर तुमच्या स्पेसिफिक प्रश्नातून करता येईल. परंतु असं 65 वर्ष स्वतंत्र असलेल्या कुठल्याही देशात होत नाही. नुसते चारी बाजूला शत्रुत्व ठेवणारे लोक आहेत वगैरे वगैरे, एवढ्याने हे होत नाही. हे तेव्हाच होतं की स्वतंत्र झालेल्या लोकांना आपल्या स्वातंत्र्याचा अर्थ काय, ते स्वातंत्र्य जपायचं म्हणजे आपल्याला काय जपायचं आहे आणि त्याच्यासाठी आजच्या जगामध्ये व्यवहार पाहून काय करावं आणि काय न करावं याचा जेव्हा विवेक राहत नाही, किंवा या विचारापेक्षा मग ती तात्कालिक गोष्टच एखादी प्रभावी असते, माझा स्वार्थच प्रभावी असतो, त्यावेळेला या गोष्टी होतात. त्याच्यामुळे त्या विषयांवरचे प्रश्न येतील त्यावेळेला त्या इश्यूवरचं मत मी सांगेन. परंतु आम्हाला असं वाटतं की समाजामध्ये हा जो काही एकता आणि राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव आणि व्यक्तिगत चारित्र्याचाही अभाव, त्या सगळ्याचं रिफ्लेक्शन आपल्या देशातल्या सगळ्या घडामोडीत थोडंफार होतं. एखादा असा माणूस तिथे असला तर ते थांबून राहतं, तशी माणसं नसली तर ते उघडकीला येतं. असं आम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहतो आणि त्या दृष्टीने विचार करून हे काम सुरू ठेवतो. तात्कालिक उपाय आजच्या परिस्थितीत काय करायचं याचा विचार करून ते करत असतो.